Hello students, in last lecture we have seen nucleophilic substitution reaction. Now we became familiar that in nucleophilic substitution reaction one of the atom or molecule is get substituted at saturated carbon and one of the atom or molecule is get removed, and that's why those reactions were called as a nucleophilic substitution reaction. Now let us see the electrophilic substitution reaction to the carbon-carbon double bond. Electrophilic addition reaction to the carbon-carbon double bond. We had seen substitution reaction. Now we are going to see the addition reaction. That means in electrophilic addition reaction or in addition reaction, the molecule or atoms are get added to the compound. Particularly the atoms or molecules are get added to the unsaturated side. That means compound containing carbon-carbon double bond, carbon-carbon triple bond, etc. Now in electrophilic addition reaction, electrophile adds to the carbon-carbon double bond, and that's why those reactions are called as a electrophilic addition reaction. Now we know that there are a number of unsaturated compounds which contains a functional group like carbon-carbon double bond, carbon-carbon triple bond, carbon-nitrogen double bond, carbon-oxygen double bond, carbon-nitrogen triple bond. All these unsaturated compounds undergo addition reaction. That means in these functional groups or the compound containing all these functional groups have capacity to accept the atoms or the molecule, and in this addition reaction, all the addition reaction, the more unsaturated compound is get converted into the less unsaturated compound. आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिलेली आहे. आता आपण बघणार आहोत इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये पर्टिक्युलरली आपण बघणार कार्बन कार्बन डबल बॉन्डवर होणारी ॲडिशन रिॲक्शन. आता इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय असतं की इलेक्ट्रोफाईल हे पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज असते आणि ही पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज आपल्याला ॲड करायची आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंड्समध्ये. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असलेले कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. आता अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये आपल्याला माहिती आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असेल, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल, कार्बन नायट्रोजन ट्रिपल, ऑल दीज बॉन्ड्स, हे सगळे बॉन्ड जे आहेत ते कसे आहेत किंवा कंपाऊंड यांच्यामध्ये हे फंक्शनल ग्रुप असले म्हणजे ते कंपाऊंड काय असतात, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतात. म्हणजेच काय, ज्या कंपाऊंडमध्ये मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट असतात ते सगळे कंपाऊंड अंडरगोज ए ॲडिशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये काय होते, ॲडिशन रिॲक्शन असते, कारण त्या कंपाऊंडची मल्टिपल बॉन्ड ब्रेक करून इतर ॲटमला ॲडप्ट करून घेण्याची काय असते, कपॅसिटी असते. म्हणजे ॲडिशन रिॲक्शन कुठली रिॲक्शन असते मग, ॲडिशन रिॲक्शन इज द रिॲक्शन इन विच अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स कंबाइन्स विथ द अटॅकिंग रिएजंट टू फॉर्म ए सिंगल प्रॉडक्ट containing all the atoms of the reagent as well, all the atom of reactant as well as the reagent. मग ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होतं की जे काही अनसॅच्युरेटेड साईट असलेला जो काही रिॲक्टंट असेल तो रिएजंट बरोबर रिॲक्ट होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल. पण याच्यामध्ये काय होईल, जो रिएजंट आहे रिएजंटचे सगळे ॲटम काय केले जातील, दे आर गेट ॲडेड टू द अनसॅच्युरेटेड साईट. दोघे जेवढे मॉलिक्यूल असतील तेवढे काय केले जातात, ॲड केले जातात आणि त्याच्यामधनं आपल्याला काय मिळतो, प्रॉडक्ट. आता दिस इज द जनरल एक्झाम्पल ऑफ ए ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड आहे, इट रिॲक्ट्स विथ द हायड्रोजन हलाइड HX. एक्स स्टँड्स फॉर द ClBr, कुठलाही असू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड मिळाला, हायड्रोजन पण ॲड झाला आणि एक्स पण ॲड झाला, म्हणजे रिएजंट, होल रिएजंट इज ॲडेड आणि आपल्याला हा कंपाऊंड मिळाला. आपण स्टार्टिंग सबस्ट्रेट कंपाऊंड जर पाहिलं त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण आपण प्रॉडक्टमध्ये काय पाहिलं तर ऑल द व्हॅलन्सीज ऑफ कार्बन आर ऑक्युपाइड बाय द सिंगल बॉन्ड. दॅट्स वाय दिस इज अ सॅच्युरेटेड कंपाऊंड. म्हणजे याच्यामध्ये काय होतं,
अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इज गेट कन्वर्टेड इंटू द सॅच्युरेटेड कंपाऊंड किंवा मोर सॅच्युरेटेड कंपाऊंड किंवा लेस अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्शन होतं. हे दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये HCN ची ॲडिशन होते. हायड्रोजन आणि CN हे दोघी ॲड केले जातात आणि आपल्याला हा प्रॉडक्ट मिळालेला आहे. म्हणजे काय होतं, मोर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इज गेट कन्वर्टेड टू द लेस अनसॅच्युरेटेड कंपाऊंड किंवा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इज कन्वर्टेड टू द सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्शन केलं जातं. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. आता ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होतं, जे स्टार्टिंग कंपाऊंड आहे त्यांचे ॲटम्स आणि प्रॉडक्टचे ॲटम्स यांचं काय होतं, हायब्रिडायझेशन बदलतं. म्हणजे इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, म्हणजे कार्बनचं कुठलं हायब्रिडायझेशन आहे, sp2 हायब्रिडायझेशन, आणि त्याचं कन्व्हर्शन आता सिंगल बॉन्डमध्ये झाले. तर कार्बनचे सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे कार्बनचं कुठलं हायब्रिडायझेशन आहे, sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे sp2चं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, sp3 हायब्रिडायझेशन. किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याचं कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये किंवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये येईल. म्हणजे sp हायब्रिडायझेशनचं sp2मध्ये रूपांतर होईल आणि sp2 असेल तर sp3मध्ये रूपांतर केलं जातं. सो दिस इज द कन्व्हर्शन ऑर्डर दॅट इज लेस अनसॅच्युरेटेड more unsaturated compound is get converted into the less unsaturated compound. ही असते ॲडिशन रिॲक्शन. आता आपण बघू टाईप्स ऑफ ॲडिशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ॲडिशन रिॲक्शन जे आहेत ते आपल्याला दोन प्रकारचे ॲडिशन रिॲक्शन असतात. एक आहे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आणि दुसरी आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता या ॲडिशन रिॲक्शन ज्या होणार आहेत, ऑल दीज ॲडिशन रिॲक्शन्स आर गेट कॅरीड आउट ॲट अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आपल्याला माहिती आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये काय असतं, एक बॉन्ड जो असतो तो सिग्मा बॉन्ड असतो आणि एक बॉन्ड जो असतो काय असतं, पाय बॉन्ड असतं. त्यामुळे दोन कार्बनमध्ये असलेला जो पाय बॉन्ड असतो त्याचं काय होतं, हेट्रोलायटिक क्लिव्हेज. हेट्रोलायटिक क्लिव्हेज म्हणजे काय, एका ॲटमकडे इलेक्ट्रॉन पेअर जाते आणि दुसऱ्या ॲटमकडे दुसरा ॲटम पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. याला हेट्रोलायटिक क्लिव्हेज आपण म्हणतो. आणि होमोलायटिक क्लिव्हेजमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये दोघी जे बॉन्ड ब्रेक होतो, इलेक्ट्रॉन्स आर इक्वली शेअर्ड. बॉन्ड हा दोघी ॲटमकडे इक्वली शेअर होतो. आता आपल्याला नॉन पोलर सॉल्व्हंट जर आपण वापरलं रिॲक्शनमध्ये तर आपल्याला होतं होमोलायटिक फ्युजन आणि इट लीड्स टू द फ्री रॅडिकल मेकॅनिझम. जर आपण नॉन पोलर सॉल्व्हंट जर वापरलं तर त्यावेळेला जे रिॲक्शन होईल त्याच्यामध्ये जे बॉन्ड ब्रेकेज होईल ते होमोलायटिक म्हणजे सारख्या प्रमाणावरती बॉन्ड ब्रेक होईल इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आणि ती जी रिॲक्शन असते त्या रिॲक्शनला फ्री रॅडिकल रिॲक्शन असं आपण म्हणतो. वाईल हेट्रोलायटिक फ्युजनमध्ये काय असतं, ज्या वेळेला आपण पोलर सॉल्व्हंट वापरतो म्हणजे ज्या सॉल्व्हंटमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन असतं त्यावेळेला इट लीड्स टू द आयोनिक मेकॅनिझम. त्यावेळेला कुठलं मेकॅनिझम असतं, आयोनिक. वी विल सी इट फर्दर. आपण पुढे त्याला डिटेलमध्ये आपण अजून बघणारच आहोत. पण आता दोन प्रकार असतात ॲडिशन रिॲक्शनचे, एक इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन, दुसरी आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन कसं होतं, electrophilic addition reaction is the reaction which is get initiated by the attack of the electrophile on pi bond of the reactant. याचा काय पाय बॉन्ड असतो याच्यावरती काय होतं, हा याचा अटॅक होतो इलेक्ट्रोफाईलवर पहिल्यांदा रिॲक्टंटच्या, अँड देन द रिॲक्शन इज कम्प्लिटेड बाय द अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. आणि नंतर सेकंड प्रकारामध्ये सेकंड स्टेप म्हणूया आपण, त्याच्यामध्ये काय होतं मग न्यूक्लियोफाईल अटॅक करतो आणि रिॲक्शन काय होते, कंप्लीट होती. ती रिॲक्शन सुरू होताना अटॅक हा पहिल्यांदा इलेक्ट्रोफाईलचा होतो. इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज. या पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीजचा अटॅक पाय बॉन्डवर होतो म्हणजेच निगेटिव्ह इलेक्ट्रॉन डेन्सिटीवर होतो. आणि त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये न्यूक्लियोफाईल अटॅक करतो, म्हणून या रिॲक्शनला म्हणतात इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. त्याच्या उलट न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये होते कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल पहिल्यांदा अटॅक करतो पाय इलेक्ट्रॉन क्लाउडवर आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये इलेक्ट्रोफिलिक पार्ट जो रिएजंटचा आहे तो अटॅक करतो टू फॉर्म द प्रॉडक्ट. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन.
in nucleophilic addition reaction, which is get initiated by the attack of the nucleophile of the pi bond of the reactant, and the reaction is completed by the attack of electrophilic part of the reagent. So this reaction is a nucleophilic addition reaction. आता आपण एक एक रिॲक्शन डिटेलमध्ये पाहू, म्हणजे आपल्याला ते जास्त लक्षात येईल फॉर द फर्दर अंडरस्टँडिंग. नाव इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता आपण बघणार आहोत हाऊ द इलेक्ट्रोफाइल ॲड्स टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. नाव वी आर क्वाइट फॅमिलियर विथ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. In carbon carbon double bond, one bond is a sigma bond and another bond is a pi bond. As we know that both the carbons are sp2 hybridized, and pi bond is a weaker bond and sigma bond is a stronger bond. Actually here the breakage of pi bond takes place to form the product in electrophilic addition reaction or in the nucleophilic addition reaction. Particularly in addition reaction, the breakage of pi bond is take place. Now why the electrophilic addition reaction is susceptible towards the कार्बन कार्बन डबल बॉन्ड और इन द अनसॅच्युरेटेड कंपाउंड. कार्बन कार्बन डबल बॉन्डवर इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन का होते तर आपल्याला माहिती आहे एक बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड आहे, दुसरा बॉन्ड काय आहे हा पाय बॉन्ड आहे. आता आपल्याला माहिती आहे पाय ऑर्बिटल्स हे कसे असतात, डंबेल सेप्ट असतात आणि ते कोलॅटरली ओव्हरलॅप असतात ह्या कार्बनचे आणि या कार्बनचे पी ऑर्बिटल्स. त्यामुळे ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी असते या मॉलिक्यूलमध्ये अबो आणि बिलो जी असते ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते. आणि वी नो दॅट द पाय इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज अँड दॅट्स वाय द इलेक्ट्रोफिल अटॅक्स ऑन दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रोफाइल ही पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज असते, त्यामुळे ती पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीवर आरामशीर और इझिली अटॅक करू शकते आणि आपल्याला काय मिळतो ॲडिशन प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. त्यामुळे आता याच्यामध्ये ही रिॲक्शन होते. पण याच्यावर जर न्यूक्लिओफाईलचा आपण जर अटॅक केला डायरेक्टली न्यूक्लिओफाईल, आपल्याला माहिती आहे न्यूक्लिओफाईल जो आहे निगेटिव्हली चार्ज स्पीसीज असते आणि निगेटिव्हली चार्ज स्पीसीज जर याच्यावर अटॅक करेल त्यावेळेला काय होईल पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑल्सो निगेटिव्हली चार्ज. दॅट्स वाय इट बिकम्स अनफेवरेबल. कारण दोन निगेटिव्ह चार्जमध्ये काय होईल रिपल्शन होईल. त्यामुळे याच्यामध्ये काय कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन इज अनफेवरेबल बट इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन इज फेवरेबल. Why the electrophilic addition reaction is favorable and why not the nucleophilic addition reaction? Why the nucleophilic addition reaction is unfavorable? Now, pi electron density electrophile is positively charged species which easily attacks on the negative electron cloud of the compound containing carbon carbon double bond or the carbon carbon triple bond. But nucleophile is negatively charged species or species having electron pair. And that's why that negatively charged species cannot attack on the negatively charged pi electron cloud or the condition becomes unfavorable and that's why nucleophilic attack is not possible. अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती इलेक्ट्रोफिलिक अटॅक हा काय असतो कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती पॉसिबल असतो. नाउ लेट अस सी द मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. या इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये कुठल्या प्रकारचं मेकॅनिझम वर्क करतं आपण ते पाहू. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये मग नेहमीप्रमाणे वन बॉन्ड इज सिग्मा बॉन्ड अनदर बॉन्ड इज ए पाय बॉन्ड. आता त्याच्यामध्ये काय आहे आता ह्याचं मेकॅनिझम जे आहे ॲडिशन रिॲक्शनचं ते एलिमिनेशन रिॲक्शनच्या एकदम उलट आहे. त्याचं म्हणजे कुठल्या प्रकारचं मेकॅनिझम वर्क होतं ADE2 mechanism. The type of the mechanism in electrophilic addition reaction is ADE2 mechanism. म्हणजे त्याला काय म्हणतात ॲडिशन electrophilic bimolecular reaction. Addition AD, electrophilic E, 2 stands for the bimolecular reaction. The E2 mechanism मध्ये काय असतं मग the electrophilic addition to the double bond takes place by the ED2 mechanism. That means the addition of electrophile takes place by the bimolecular mechanism. Commonly त्याला म्हणतो आपण AD2 mechanism. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघू. दिस इज आयसोब्युटिलीन कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे. याच्यामध्ये काय झालं ॲडिशन झालं HClचं टू फॉर्म द टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. हा आपला काय मिळाला प्रॉडक्ट मिळाला. आता ह्या रिॲक्शनचं जर कायनेटिक स्टडी आपण पाहिला तर त्याच्यामध्ये काय होईल इन कायनेटिक स्टडी इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट द रेट ऑफ दिस addition reaction depends upon the concentration of the substrate and the concentration of the reagent. दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे म्हणजेच दोन मॉलिक्युलवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याला म्हणतात बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. द रेट इज इक्वल टू K
into the concentration of the substrate and concentration of the reagent. हा एक मॉलिक्यूल आणि हा दोन मॉलिक्यूल. K is the proportionality constant. K ला आपण काय म्हणतो proportionality constant असं म्हणतो. त्यामुळे ह्या रिॲक्शनला म्हणतो आपण ॲडिशन रिॲक्शन आहे. इलेक्ट्रोफिलिक इलेक्ट्रोफाईल ॲड होणार आहे आणि दोन मॉलिक्यूलचा रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंडंट आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए ॲडिशन इलेक्ट्रोफिलिक bimolecular reaction. Now let us see the mechanism of the reaction. As we know that it is a two-step mechanism. Electrophilic addition reaction मध्ये काय two-step mechanism आहे. पहिली स्टेप काय आहे? Attack of pi electron on the electrophile. As we know that this is the starting compound. This is the compound or unsaturated site. This is the pi electron density is here. Now this pi electron density attacks on the positive part of the reagent. आपण HCl बरोबर रिॲक्शन करतोय. HCl is a polar bond. HCl मध्ये काय बॉन्ड पोलर आहे. द डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असतो? हायड्रोजनवर असतो आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज क्लोरीनवर असतो. कारण क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इट विड्रॉज इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इट सेल्फ. क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे स्वतःकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढून घेतो. त्यामुळे हा पॉझिटिव्हली चार्ज होतो. दॅट्स वाय दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक्स ऑन द हायड्रोजन and chlorine atom is get removed. क्लोरीन ॲटम काय होतो? निघून जातो. त्यामुळे काय आपल्याला हा कार्बोनियम आयन ॲज ए इंटरमिजिएट फॉर्म होतो. आता याच्यामध्ये काय झालं? कार्बन साईटवरती आपल्याला इथे हायड्रोजनने अटॅक केला. इथं जो CH2 होता इट इज गेट कन्वर्टेड इन टू द CH3. आता काय आहे? दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे इथं शिफ्ट झाली ह्या कार्बनवर. कार्बन ॲक्वायर निगेटिव्ह चार्ज. दॅट्स वाय दिस पॉझिटिव्ह प्रोटॉन कम्स हिअर. त्याचं CH3 मध्ये रूपांतर झालं आणि ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या कार्बनकडे ट्रान्सफर झाली. त्यामुळे या कार्बनने काय ॲक्वायर केला? पॉझिटिव्ह चार्ज. देन पॉझिटिव्हली चार्ज कार्बन इज ए कार्बोकटायन. त्याला आपण काय म्हणतो? कार्बोनियम आयन म्हणतो किंवा कार्बोकटायन असं आपण म्हणतो. आणि हा क्लोरीन बाहेर निघून गेला. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. इन फर्स्ट स्टेप द पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक्स ऑन द इलेक्ट्रोफिलिक पार्ट ऑफ द रिएजंट टू फॉर्म द कार्बोकटायन. आपल्याला काय होतो? कार्बोकटायन फॉर्म होतो. नाव इन सेकंड स्टेप व्हॉट हॅपन्स? सेकंड स्टेपमध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल ऑन कार्बोकटायन. आता काय झालं? आपल्याला कार्बोकटायन फॉर्म झाला. हा क्लोरीन बाहेर निघालेला आहे. क्लोरीन हा निगेटिव्हली चार्ज आहे म्हणजे हा काय झाला आता? न्यूक्लिओफाईल. नाव दिस न्यूक्लिओफाईल इन सेकंड स्टेप अटॅक्स ऑन द कार्बोकटायन अँड इट अटॅक्स ऑन द फास्टर रेट टू फॉर्म द प्रॉडक्ट. असे त्याला काय म्हणतो आपण? प्रॉडक्ट फॉर्म झाला. आणि आपल्याला जो लेस अनसॅच्युरेटेड कंपाऊंड होता त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये झालं. सो दिस इज द इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. ह्याच्यामध्ये रिएजंटचे दोघीही ॲटम ॲड झाले. लक्षात घ्या. ॲडिशन रिॲक्शनमध्ये रिएजंटचे सगळे मॉलिक्यूल या सबस्टेटमध्ये ॲड होतात टू फॉर्म द सॅच्युरेटेड कंपाऊंड. ही पहिली स्टेप जी आहे ही स्लोअर स्टेप आहे म्हणून तिला रेट डिटरमायनिंग स्टेप असं म्हणतात. आणि ती रेट डिटरमायनिंग स्टेप असल्यामुळे त्या स्टेपमध्ये कुठले कुठे मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड आहेत? रिएजंट ॲज वेल ॲज दिस आयसोब्युटिलीन. अँड दॅट्स वाय द रिॲक्शन इज बायोमॉलिक्युलर. ॲडिशन झाली. पहिल्यांदा इलेक्ट्रोफाईलने अटॅक केला म्हणून इलेक्ट्रोफिलिक. दोन मॉलिक्युलर रेट डिपेंडंट आहे म्हणून ॲडिशन इलेक्ट्रोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. अशा प्रकारे ही रिॲक्शन आपल्याला हे मेकॅनिझम आपण पाहिलं. आता पुढच्या वेळेला आपण काय बघणार? त्याचं जनरल मेकॅनिझम. अजून डिटेलमध्ये त्याचं काही जनरल हे स्पेसिफिक आपण एक एक्झाम्पल पाहिलं. पुढच्या वेळेला आपण जनरल मेकॅनिझम पाहू. तर थोडक्यात काय आपण लेट अस समराईज. आपण पाहतो आहे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंडमध्ये ॲडिशन रिॲक्शन होते कारण ते अनसॅच्युरेटेड असतात. त्याच्यातले पाय बॉन्ड ब्रेक होऊन they have capacity to hold the atoms or molecule or incorporate the atoms or the molecule. म्हणून इलेक्ट्रोफाईल्स त्याच्यावर अटॅक करतात आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. तो प्रॉडक्ट जो असतो लेस कमी अनसॅच्युरेटेड कंपाऊंडपासून मोर लेस अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये किंवा सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये कन्व्हर्शन होतं. त्यामुळे त्यावेळेला त्याचं ॲव्हरेडायझेशन SP असेल तर SP2 होतं, SP2 असेल तर SP3 होतं. म्हणजे SP2 SP3 त्याचा प्रवास होतो. त्यामुळे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड टू सॅच्युरेटेड कंपाऊंड हा ट्रॅव्हल होतो. त्याच्या रिॲक्शन आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आणि न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन.
कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती पहिल्यांदा इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो आणि सेकंड स्टेपमध्ये जर न्यूक्लिओफाईल अटॅक करत असेल तर त्या मेकॅनिझमला इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन मेकॅनिझम आपण म्हणतो किंवा इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन म्हणतो. आणि न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय आहे, पहिल्यांदा न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो डबल अनसॅच्युरेटेड साईटवर आणि नंतर मग इलेक्ट्रोफाईलचा होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. आता कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जर विचार केला, कार्बन कार्बन डबल बॉन्डला पाय इलेक्ट्रॉन असतात. त्या पाय इलेक्ट्रॉन अबो आणि बिलो मॉलिक्यूलमध्ये सराउंड झालेले असतात, म्हणजे मॉलिक्यूलच्या आजूबाजूला निगेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्जचं एन्व्हायरमेंट आहे. त्यामुळे इलेक्ट्रोफाईल जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज असल्यामुळे इट इझिली अटॅक्स ऑन दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू फॉर्म द प्रॉडक्ट. पण न्यूक्लिओफाईल हा निगेटिव्हली चार्ज स्पीसीज असल्यामुळे तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या इलेक्ट्रॉन करून अटॅक करू शकत नाही, कारण निगेटिव्ह चार्जमध्ये काय होतं, रिपल्शन होतं. दॅट्स वाय द कंडिशन्स आर अनफेवरेबल. कंडिशन अनफेवरेबल असतात मग न्यूक्लिओफाईलचं ॲडिशन होत नाही. परीक्षेमध्ये प्रश्नही विचारला जातो, व्हाय द न्यूक्लिओफिलिक अटॅक on carbon double bond is unfavorable असा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हे उत्तर देखील आपल्याला देता येईल. आणि मेकॅनिझम पाहिलं त्याच्यामध्ये ED2 मेकॅनिझम असतं, म्हणजे काय आहे, ॲडिशन इलेक्ट्रोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. रिॲक्शनचा रेट जो आहे तो सबस्ट्रेटवरती आणि रिएजंट या दोघांवरती अवलंबून असतो, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, ॲडिशन इलेक्ट्रोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन असं आपण म्हणतो. आणि त्याच्या 2 स्टेप मेकॅनिझम आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतो, पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी हा इलेक्ट्रोफिलिक पार्ट जो आहे त्याच्यावर अटॅक करतं आणि कार्बनचं हायड्रोजनचं ॲडिशन होऊन आपल्याला इथं मिळाला कार्बोकटायन. आणि सेकंड स्टेपमध्ये जो काही दुसरा पार्ट आहे इलेक्ट्रोफिलिक पार्ट त्याने अटॅक केला कार्बोकटायनवर, रिॲक्शन फास्टर रेटने होते आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. पहिली स्टेप स्लो स्टेप आहे, त्याच्यामध्ये दोघी इन्व्हॉल्ड आहेत, रिएजंट आणि सबस्ट्रेट, म्हणून रेट ऑफ द रिॲक्शन काय आहे, 2 मॉलिक्युलर डिपेंडेंट आहे, म्हणून तिला म्हणतो आपण बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. सो दिस इज अ ब्रीफ अबाउट ए इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अशा प्रकारे आपण आता पुढच्या पिरियडमध्ये त्याचं डिटेल मेकॅनिझम, जनरल मेकॅनिझम बघणार आहोत. You should have to enjoy the lecture. If you have any queries, you are free to ask me on the WhatsApp group. Thank you.